नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे, ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत। बंधू भगिनींनो, आजचा विषय हा आपणा सर्वांच्या ज्ञानामध्ये भर टाकणारा आहे आणि अनेक लोकांना जो प्रश्न पडलेला असतो या प्रश्नाचं उत्तर आहे। हा प्रश्न वर्षा खोडे यांनी मला विचारला, परंतु त्या अगोदर शेकडो लोकांनी हा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित केला होता की जी आपण गेनमाळ करतो, गेनमाळ म्हणजे अंगामध्ये संचार यायला लागल्यानंतर जे विधी केले जातात किंवा देवाचे लग्न लावण्याचा कार्यक्रम केला जातो याला गेनमाळ असं म्हणतात। परंतु अनेक लोकांचा असा प्रश्न आहे की ज्या ईश्वराला आपण आपलं सर्वस्व मानतो, आई मानतो, वडील मानतो, त्या देवाबरोबर आपण लग्न कसं करायचं? आणि हे कुठंतरी मनाला खटकतंय। ज्या देवीशी आपण आईची भावना ठेवतो, लग्न कसं करायचं, देवाशी लग्न कसं करायचं? आणि या सर्व प्रश्नांचं उत्तर आजच्या भागामध्ये आपण घेऊन आलोय। तत्पूर्वी मी आपणास सांगू इच्छितो की जानेवारी महिन्यामध्ये 19/1/2025 रोजी आपलं ध्यानधारणा योग शिबिर आहे। प्रत्येक महिन्यामध्ये असतं। या ध्यानधारणा योग शिबिरामध्ये संचार मोकळे होणे, दुष्टशक्तींचा संचार निघणे, सुरक्षा कवच करणे, सप्तचक्र जागृती असो, ध्यान कसं लावायचं, जप कसं करायचा, अनेक दुर्मिळ गुप्त मंत्र साधना, मानसिक त्रास होत असतील काही तर ते अशा बऱ्याच गोष्टी इथे शिकवल्या जातात। या संदर्भात माझे व्हिडिओ आहे। ज्यांना यायचं असेल त्यांनी खालील फोन नंबरवरती आपलं फोन नंबर रजिस्ट्रेशन करावं किंवा अधिक चौकशी करावी। आता हे मला मान्य आहे की गेनमाळ करत असताना देवाशी लग्न लावण्याचा काही विधी केला जातो, मुंडावळ्या बांधल्या जातात, हळद लावली जाते आणि ते काही विधी असतात, त्या पद्धतीनं ते विधी केले जातात। आता सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की देवाशी लग्न आम्ही कसं करायचं? त्या देवाला तरी मी आई मानलंय, वडील मानलंय, सर्वस्व मानलंय। या प्रश्नाचं उत्तर देत असताना पहिल्यांदा मी एक सांगतो, आता सध्या जी गेनमाळ केली जाते ही एक पारंपरिक पद्धत आहे आणि अलीकडच्या काही दशकामध्ये किंवा अगदी 100 वर्ष धरा, या 100 वर्षामध्ये गेनमाळीच्या या पद्धती विकसित झालेल्या आहेत। आणि थोडक्यात जर विचार करायचा म्हटलं तर प्रत्येक गुरुनं देखील यामध्ये आपापल्या पद्धतीनं काही गोष्टी ॲड केलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने विधी केले जातात। आता सध्या जे विधी केले जातात हे पारंपरिक आहेत, हे प्रचलित आहेत, यात काही विषयच नाही आहे। प्रत्येक गुरु आपापल्या पद्धतीने करत असतो, काही प्रॉब्लेम नाही आहे। परंतु ज्यांना हे जाणून घ्यायचं आहे की देवाशी लग्न आम्ही कसं करायचं, त्यांच्या ज्ञानामध्ये भर टाकण्यासाठी मी हे सांगतोय की गेनमाळ हा शब्द मुळी, हा गेनमाळ शब्द मुळी नाहीच आहे, हा अपभ्रंश झालेला शब्द आहे। मी देखील गेनमाळ म्हणतो, कारण लोकांना जी भाषा समजते त्या भाषेमध्येच बोलायला लागतं, नाहीतर त्याला गेनमाळ असा शब्द नाही, त्याचा मूळ शब्द आहे ज्ञानमाळ, ज्ञानमाळ। आता ज्ञानमाळ या शब्दातच त्याचा अर्थ लपलेला आहे की असं समजा की मी आता पूर्वीच्या काळची गेनमाळ कशी होती, ज्यावेळेला गुरु शिष्य परंपरा असायच्या त्यावेळेची गेनमाळ कशी होती, म्हणजे आता सुद्धा गुरु शिष्य परंपरा आहेत, परंतु पूर्वी गुरूंच्या दरबारी जाऊन राहायला लागायचं ना, घरी त्यांच्या आश्रमात जाऊन राहायचं, या पद्धती वेगळ्या होत्या। तर ज्ञानमाळ याचा अर्थ की शरीरामध्ये संचार व्हायला लागल्यानंतर गुरु, म्हणजे यामध्ये त्या काळामध्ये तिथं गुरूंचा खूप रोल असायचा की गुरु आपल्या शिष्याची ज्ञानमाळ करायचे। परंतु ही ज्ञानमाळ करण्यापूर्वी त्या शिष्याला गुरु दीक्षा घ्यावी लागायची। म्हणजे आता आपण सर्वसाधारणपणे ज्या पद्धतीने करतो अशी पद्धत पूर्वी नव्हती। पहिल्यांदा गुरुकडून
त्या शिष्यानं गुरुमंत्र, गुरुसाधना, गुरुदीक्षा घ्यायची आणि त्यानंतर तो एक अधिकार प्राप्त व्हायचा गुरूंना की हा माझा शिष्य आहे आणि याची आता मी ज्ञानमाळ करणार. आणि मग ते त्या शिष्याची ज्ञानमाळ करायची. परंतु ज्ञानमाळ म्हणजे गुरु आपल्या शिष्याला काही विशिष्ट प्रकारचं विधियुक्त ज्ञान द्यायचे, ज्याला ज्ञानमाळ, माळ म्हणजे मालिका, म्हणजे त्या ज्ञानांची मालिकाच ते आपल्या शिष्याला द्यायचे. जसं की पहिल्यांदा गुरुदीक्षा दिली, त्यानंतर समजा की आता काळेश्वरीचा संचार त्या शिष्याच्या शरीरामध्ये होतोय, तर त्याचे असे काही विधी असतात की जे मी आजसुद्धा मी ते विधी करतो, परंतु ज्यांना पटतंय, ज्यांना मान्य आहे त्यांचेच करतो. अन्यथा इतरांची ज्ञानमाळ ही पारंपरिक पद्धतीनंच मी करतो, पण ज्यांना खरोखरच या पद्धतीने करायचे आहे त्यांची देखील ती केली जाते. मग गुरु ठराविक प्रकारचे असे काही विधी असायचे, सोपस्कर असायचे. या दृष्टिकोनातून आपल्या शिष्याला स्टेप बाय स्टेप ज्ञानाची मालिका द्यायचे, ज्याला आपण ज्ञानमाळ असं म्हणतो. यामध्ये गुरुदीक्षा झाल्यानंतर समजा आता काळवाईचं वार येतंय, संचार येतोय, तर गुरु काळवाईचं आणि त्या शिष्याचं नातं काय हे समजून सांगायचे. ते इतक्या खोल अर्थानं समजून सांगायचे की त्या शिष्याला नक्कीच वाटायचे की आता काळू आई आणि मी वेगळा नाही, दोन नाही, काळू आई आणि मी एकच आहे, आम्ही एकरूप झालोय. हा एक ज्ञानाचा पहिला प्रश्न असायचा. दुसरा ज्ञानाच्या मालिकेमध्ये असा असायचं की असा विधी असायचा की आजपासून मी माझ्या काळूआईच्या चरणी, खंडोबाच्या चरणी, म्हणजे ज्याचा जो संचार असेल त्याच्या चरणी मी स्वतःला समर्पित करत आहे, वाहून घेत आहे. तन मन धन या सर्व गोष्टीनं मी आजपासून माझ्या काळूआईचा झालो. काळूआई माझी आणि मी काळूआईचा. इथं आईचं नातं असायचं, भगवतीचं नातं असायचं आणि त्या पद्धतीनं तो विधी केला जायचा. त्यानंतर गुरु अशी काही त्याला बंधनं देतात की हे तुला पाळावं लागेल, हे करावं लागेल, या नियमाचं तुला उल्लंघन नाही करता येणार, हे द्यायचे. आता तुम्हाला संन्यास दीक्षेविषयी सांगतो. संन्यास दीक्षेमध्ये अनेक ठिकाणी काही गुरु जे आहेत, संन्यास दीक्षा घेत असताना पहिल्यांदा ज्याला दीक्षा घ्यायचं आहे तो स्वतःचं पाळण्यातलं नाव, गाव, पत्ता सर्व काही टाकून देतो. एवढंच काय की स्वतःचं श्राद्ध घालायला लागतं की मी आजपासून मेलो, माझा मृत्यू झाला, हे श्राद्ध घालतोय मी आता माझं, की आता इथून माझा मी नाही, मला आता कोणाचं नातं नाही, मला कोणाचं बंधन नाही, मी आता ईश्वराचा झालो. अशा पद्धतीनं संन्यास दीक्षा घेतली जायची. त्याच पद्धतीनं ज्ञानमाळेमध्ये देखील तुम्हाला भरपूर असे काही विधी असतात जिथं केवळ गुरु आणि शिष्य असतो आणि गुरु त्या शिष्याला ते विधियुक्त ते ज्ञान देत असतात, ईश्वराशी समर्पित करत असतात, ईश्वराच्या पदरामध्ये टाकत असतात आणि ते इतकं फिट्ट केलं जातं की त्यानंतर तो शिष्य संसार करतो, नोकरी करतो, सर्व काही करतो, परंतु मनामधून ज्याचा संचार येतोय त्याचा तो झालेला असतो, त्याचाच ध्यास त्याच्या मनामध्ये राहतो. सर्वसाधारणपणे या अर्थानं पूर्वी ज्ञानमाळ केली जायची. त्यावेळेला कोणत्याही प्रकारचे बोकड कापले जायचे नाही, कोणताही बळी दिला जायचा नाही, अशा पद्धती नव्हत्या. उलट प्राणी मात्रांच्या वरती दया कर, कारण त्यामध्ये सुद्धा तुझी काळेश्वरी आहे. शत्रूशी सुद्धा चांगलं वाग, कारण त्यामध्ये सुद्धा तुझी काळेश्वरी आहे. हे सुद्धा ज्ञान त्या ज्ञानमाळीमध्ये दिलं जात होतं. आणि काही ठराविक विधी, काही बंधनं, काही शब्दा, गुरुमंत्र, अशा पद्धतीनं ती ज्ञानमाळ होत होती. आता प्रश्न असा होतो की काळाच्या ओघामध्ये या पद्धती लोप पावल्या आणि काही पारंपरिक ज्ञानमाळीच्या पद्धती सुरू झाल्या. आता प्रश्न असा आहे की पारंपरिक पद्धतीने ज्ञानमाळ करावी का नाही करावी? अवश्य करा. तुम्हाला आवडत असेल, पटत असेल, अवश्य करा. किंवा ज्ञानमाळ जी पूर्वीच्या काळात केली जात होते त्या पद्धतीने देखील करू शकता. अनेक वेळा असं झालेलं आहे की अनेक लोकांना मी पटवून सांगितलंय की ज्ञानमाळ आणि ज्ञानमाळ या पद्धतीतलं तुला काय करायचं आहे. तर काही लोकांना ज्ञानमाळ
करा असं म्हणणं आलं तर त्यांना त्या पद्धतीनं त्यांची ज्ञानमाळ केली. तर काही लोक म्हणले आमची गेनमाळ करा, जे आता पारंपरिक पद्धती आहेत त्या पद्धतीनं करा. मात्र मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो, जे मनुष्याचं एका स्त्रीचं आणि पुरुषाचं लग्न लागलं जातं हे ते लग्न नव्हे, हा पूर्णपणे गैरसमज आहे. लग्नामध्ये काय असतं? लग्नामध्ये एक अप्रत्यक्षरित्या शपथ असते, आजपासून ही माझी पत्नी आणि आजपासून हा माझा पती, याच्या व्यतिरिक्त मी कोणाला पती मानणार नाही किंवा याच्या व्यतिरिक्त मी कोणाला पत्नी मानणार नाही. ज्ञानमाळीमध्ये सुद्धा असंच होतं की आज मी काळूआईची ज्ञानमाळ केलेली आहे, काळूआईला मी माझं सर्वस्व मानलंय, तर मी मग आता 100 देवदेव करत बसणार नाही. आता काळूआईच्या चरणी समर्पित होईन, काळूआईची अनुभूती साक्षात्कार दर्शन होईपर्यंत मी थांबणार नाही. ह्या अशा काही खूप खोल अर्थाच्या पद्धती आहेत. जर कोणाला अशा पद्धतीने ज्ञानमाळ करायची असेल तर त्यावेळेला तुम्हाला ते कळेलच, किंवा त्या ज्ञानमाळेचं व्हिडिओ देखील मी तुम्हाला दाखवेन. परंतु ज्ञानमाळ सुद्धा मी करतो आणि गेनमाळ सुद्धा करतो. कोणत्याही गोष्टीला माझा विरोध नाही आहे. फक्त दोन्ही गोष्टीमधला ज्ञानमाळ आणि गेनमाळ यातला मी फरक तुम्हाला दाखवला की पूर्वीच्या काळी काय होतं, आत्ताच्या काळामध्ये काय चाललंय, आणि या पद्धतीने हे चालू असतं. तुम्ही दोन्हीही पद्धतीने करू शकता, परंतु शेवटी चॉईस तुमची आहे. आज मी तुम्हाला हा विषय सांगितलाय, हे ते लग्न नाही जे स्त्री पुरुषाचं लागतं, हे नाही. ईश्वराला आपलं मानणं. आणि जर आपण ज्ञानमाळ केली, गेनमाळ केली तरी सुद्धा आपण त्या ईश्वराला आपलं मानत नसेन, कधी या देवीला जाऊ कधी त्या देवाला जाऊ, याचा फरक पडतोय का बघू, कधी त्याचा फरक पडतोय का पाहू, असं जर वागत असलो तर त्या ज्ञानमाळेलाही काही अर्थ नाही, त्या गेनमाळीलाही काही अर्थ नाही आहे. म्हणजे हा एक वसा आहे, घेतला वसा टाकणार नाही, हा एक वसा असतो. आणि या अर्थानं ती ज्ञानमाळ किंवा गेनमाळ केली जाते. मात्र हे ते लग्न नाही जे स्त्री पुरुषांचं मानलं जातं, हा आपला गैरसमज आहे. म्हणजे थोडक्यात पुन्हा एकदा मी शब्दात सांगतो की ईश्वराला आपलं सर्वस्व मानणं, आपण ईश्वराचे आणि ईश्वर आपला, याला ज्ञानमाळ म्हणलं जातं. हे ते लग्न नाही. तसेच पुन्हा एकदा सांगतोय की आपल्या ध्यानधारणा योग शिबिराला यायचं असेल तर जो खाली फोन नंबर दिलेला आहे त्याला रजिस्ट्रेशन पूर्ण करा, किंवा त्याच्याविषयी अधिक माहिती हवी असेल तर या फोन नंबरशी आपण संपर्क साधू शकता. तसेच आपण माझ्या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दा शेजारील घंटीचे बटन अवश्य दाबा. जय आदिशक्ती.